नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ विवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे भूमी आणि आकाश दोघेजण दरवाजा नॉक करत असतात. कारण क्षितिजा रूममध्ये जाऊन दरवाजा लॉक करून बसलेली असते. तेव्हा ते दोघेजण म्हणत असतात की क्षितिजा बाळा दरवाजा उघड ना. तेव्हा इथे क्षितिजा दरवाजा उघडायला काही तयार नसते. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी आणि आकाश दोघेही टेन्शनमध्ये आलेले असतात आणि दरवाजा नॉक करत असतात. पण क्षितिजा मात्र दरवाजा उघडायला काही तयार नसते. तेव्हा मनू तिथे येते आणि म्हणते, काय झालं, तुम्ही दोघेजण दरवाजा का वाजवताय? तेव्हा इथे भूमी म्हणते, अगं बघ ना, क्षितिजा रुसून आता रूममध्ये एकटी बसली. तिने दरवाजा लॉक करून घेतलाय. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, पण काय झालं, क्षितिजा तुमच्यावरती रागवली आहे का? तेव्हा भूमी म्हणते, अगं त्या अपूर्वाने तिचं इंट्रोगेशन केलं ना, त्याच्यामध्ये फक्त आम्ही तिला सांगितलं होतं की आईबाबांचं सिक्रेट सांगायचं नाही. तिने सांगितलं की आईबाबा रागिनी आत्यांबद्दल बोलत असतात म्हणून. तेव्हा त्याच्यावरून मी थोडीशी रागवले, तर ती आता रुसून दरवाजा लॉक करून बसले. तेव्हा आकाश म्हणत असतो, मानसी तू जरा बघ गं, तुझा आवाज ऐकून ती दरवाजा उघडेल तरी. तेव्हा प्रेक्षकांनो, मानसी म्हणत असते, ए पिल्लू अगं दरवाजा उघड ना, तू माझी प्रिन्सेस आहेस ना, मी तुझी मावशी आहे ना, मग दरवाजा उघड ना. पण तरीसुद्धा क्षितिजा दरवाजा उघडायला काही तयार नसते. भूमी म्हणत असते, आकाश मला काळजी वाटते रे, ती ठीक तर असेल ना, ती झोपली तर नसेल ना, आणि ती जर झोपली असेल तर आपण आतमध्ये कसं जायचं? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीच्या मनामध्ये वाईट साईड विचार येत असतात. क्षितिजाबद्दल ती किती प्रोटेक्टिव्ह आहे ते आपण सगळ्यांनीच बघितले. पण जेव्हापासून इथे क्षितिजा आता मोठी झाली आहे तेव्हापासून ती भूमी आणि आकाशवरती नुसती रागवायला लागले. दुसरं कोणी जरा प्रेमाने बोललं, थोडं लाडाने बोललं की लगेच त्यांच्या बाजूने होऊन जाते. आणि इथे भूमी आणि आकाश थोडे रागवले तर त्यांच्यावरती भयंकर चिडते. क्षितिजा दरवाजा उघडत नसल्यामुळे भूमीला चक्कर येते. तेव्हा मनू पाणी आणायला जाणार. तेवढ्यातच इथे आकाश म्हणत असतो, भूमी काय झालं तुला, तू ठीक तर आहेस ना? तेव्हा प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता क्षितिजा बाहेर येऊन उभी राहते. तेव्हा मनू म्हणत असते, क्षितिजा बाळा, पिल्लू उघडलास तू दरवाजा, थांबा मी आईसाठी पाणी घेऊन येते. तेव्हा मानसी जाते आणि भूमीसाठी पाणी घेऊन येते. भूमी पाणी वगैरे पिते आणि म्हणते, क्षितिजा बाळा इकडे ये बरं. हे बघ क्षितिजा, सॉरी या, आम्ही पुन्हा तुला कधीच ओरडणार नाही. चल आपण आता जाऊया, संध्याकाळी सगळेजण बीचवरती जाऊया. तेव्हा इथे क्षितिजा म्हणत असते की नाही, मला तुमच्याबरोबर बीचवरती यायचं नाही आहे, मी अपूर्व काकूबरोबर जाईन. तेव्हा क्षितिजा भूमी आणि आकाशला तिथेच ठेवून ती सरळ आता खाली उतरून निघून गेलेली असते. तेव्हा भूमी आकाशला फार वाईट वाटतं. तरी इथे प्रेक्षकांनो, आता वॉचमन दादा एक आता फावडा आणि घमेलं घेऊन जात असतात आणि तिथे अपूर्वा आपली गाडी घेऊन आलेली असते. तेव्हा ती विचारते, दादा एक मिनिट, हे काय करताय तुम्ही? तेव्हा दादा म्हणतात, बघा ना मॅडम, एक कुत्रा इथे येतो आणि सारखी माती काढून ठेवतो. काय त्याला इथे वास येतो, कशासाठी येतो, काही माहिती नाही. तेव्हा अपूर्वा म्हणते, काय, कुत्रा येतो आणि त्याला वास येतो? तेव्हा वॉचमन दादा म्हणतात, हो ना. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कुत्र्याने खोदलेली माती अपूर्वा बघते. तेव्हा तिला संशय येतो, नक्कीच इथे काहीतरी आहे. आणि तेव्हा ती म्हणते, दादा एक मिनिट, तुम्ही ह्या मातीला हात लावू नका. तेव्हा ती म्हणत असते की इथे नक्कीच काहीतरी असू शकतं. आणि तेव्हा अपूर्वाला संशय येतो की कदाचित इथे काहीतरी पुरून ठेवण्यात आलं असेल. आणि तेव्हा अपूर्वा आपल्या टीमला फोन करते आणि त्या ठिकाणी बोलावून घेते. तेव्हा प्रेक्षकांनो, संपूर्ण आता इथे टीम धावत पळत त्या ठिकाणी आलेली असते. चव्हाण, फॉरेन्सिक लॅबमधून काही माणसं आणि त्यांची टीम शोधाशोध करण्यासाठी त्या ठिकाणी बोलावलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, आकाश भूमी यांना अजिबात कल्पना नसते की बाहेर नक्की काय चाललं असेल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा कामामध्ये बिझी असते. तिने लगेचच फोन करून सगळ्यांना तिथे बोलावून घेतलेलं असतं. जेव्हा पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो तेव्हा सगळेजण त्या ठिकाणी आलेले असतात. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, हे काय आहे, हे पोलीस या ठिकाणी का आलेले आहेत, म्हणून सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता फॉरेन्सिक लॅबमध्ये रागिनी पटवर्धन आलेले असते.
रागिणीने आकाश आणि भूमीला फसवण्याचा परिपूर्ण प्लॅन केलेला असतो. प्रेक्षकांनो, एक गोष्ट कळत नाही, नक्की या लोकांना आपल्याला काय दाखवायचं आहे. आकाश भूमी यांनी रागिणीला मारण्याचा प्रयत्न केला होता, पण तरीसुद्धा ती जिवंत राहिली. आणि आता अशा पद्धतीने भूमी आणि आकाशला फसवलं जातं आहे अपूर्वाकडून आणि रागिणीकडून, की इथे जणू काही दोघांनी खूप मोठा गुन्हा केला आहे आणि रागिणी मात्र धुतळ्या तांदळाची आहे. रागिणीला पकडण्यासाठी इतकं प्रयत्न करण्यात आलेच नव्हते. रागिणीने प्रत्येक वेळेला भूमी आणि आकाशला मारण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतरला त्याच्यामधून सुद्धा इथे रागिणीने आकाशच्या आईवडिलांना मारलं होतं. ती खरी खुनी असताना सुद्धा तिला इतकं टॉर्चर केलं नाही, तिला इतका त्रास झाला नाही, ना मानसिक ना शारीरिक. पण इथे भूमी आकाशला मात्र त्रास देण्यासाठी इतकं या लोकांनी आता प्लॅनिंग केलंय. म्हणजे रागिणी अपूर्वाची मदत करते आणि मग अपूर्वा आपल्या इथे पदाचा असा नको तसा वापर करून त्यांना बरोबर अडकवण्याचा प्रयत्न करते. अपूर्वाने आकाशभूमीला त्रास देण्यासाठी तिने सुद्धा काही कमी लपंडाव केलेले नाही आहेत. म्हणजे किती पद्धतीचा तिने आपल्या पदाचा गैरवापर करून घेतलाय हे आपण सगळ्यांनी बघितले. इथे आता आकाशभूमीला त्रास देण्यासाठी रागिणी नवनवीन डाव खेळते आणि ते हे लोक खेळू देत आहेत. म्हणजे तिने जे काही गुन्हे केले ते गुन्हे नाही, पण आकाशभूमीने जो काही आपल्या मुलीला वाचवण्यासाठी इथे रागिणी बरोबर केलं त्याची शिक्षा मात्र हे लोक आता 6 महिने त्यांना देत आहेत. या गोष्टीला अजिबात काहीही अर्थ नाही. अपूर्वा इथे आकाशचा बिझनेस बर्बाद करण्याचा प्रयत्न करते. त्याला मिळालेलं कॉन्ट्रॅक्ट हे कॅन्सल झालेलं असतं. बऱ्याच गोष्टी अपूर्वाने आकाश आणि भूमीच्या बाबतीत केलेल्या असतात. म्हणजे ती तिच्या पदाचा गैरवापर करते ते चुकीचं नाही, पण भूमी आणि आकाशने जे काही केलं आणि जे ते लपवण्याचा प्रयत्न करतायत आपल्या कुटुंबासाठी, मग इथे आता रागिणी इतकी मोठी गुन्हेगार आहे, पण ना तिला जेलमध्ये ठेवण्यात आलं की ना तिला इथे सडवण्यात आलं. पण भूमी आकाशला मात्र मेंटली स्ट्रेस खूप छान पद्धतीने या लोकांनी दिलेला आहे, हे आपल्याला याच्यातून बघायला मिळतं. तेव्हा प्रेक्षकांनो, रागिणीने इतके मोठे गुन्हे करून सुद्धा ती एका आश्रमामध्ये इथे आता चांगलं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करते. आणि इथे पौर्णिमा, जिला प्रत्येक वेळेला भूमी आणि आकाशने फक्त सपोर्टच केला, ज्या रागिणीने तिचं कुंकू पुसलं त्या रागिणीचा तिला राग येत नाही आहे. पण इथे पौर्णिमाला ज्या भूमीने आणि आकाशने प्रत्येक वेळेला तिला सांभाळून घेतलं त्यांचा मात्र ती तिरस्कार करते. म्हणजे ज्या बाईने स्वतःच्या नवऱ्याला मारलं त्याचं तिला काहीसुद्धा वाटत नाही आहे आणि ती पौर्णिमा रागिणीची मदत करते. आणि इथे रागिणीने जिने आत्तापर्यंत कितीतरी लोकांचा खून केला आहे ती मात्र नामानिराळी फिरते, काही झालंच नाही आहे असं वागते. आणि भूमी आकाशने चुकून त्यांच्या हातून जी काही घटना घडली त्यासाठी त्यांना इतकं टॉर्चर केलं जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, खड्ड्यामध्ये तो आता सापळा भेटलेला असतो, त्यानंतर त्याच्यामध्ये हड्ड्या वगैरे असतात, त्या पौर्णिमाने अपूर्वाने बघितलेल्या असतात. तेव्हा इथे भूमी आकाश दोघेही टेन्शनमध्ये आलेले असतात. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की हे सगळं काय आहे, म्हणजे तो सापळा वगैरे सगळं कुठून आलं. तेव्हा इथे आपल्या बंगल्याच्या बाहेर तो सापळा कुणी पुरला असेल आपल्याला काही माहितीच नाही आहे. तेव्हा अपूर्वा तिथे येते आणि म्हणते, मी सांगते ना, हे सगळं कुणी केलं हे मी सांगते. भूमी आणि आकाश या दोघांनी मिळून हे सगळं केलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी आकाश दोघेसुद्धा गप्प असतात, ते काहीच बोलत नाही. त्यानंतर तिथे एक बोर्ड आणला जातो. तेव्हा मानसी म्हणत असते, हे सगळं काय आहे. अपूर्वा म्हणते, मी सांगते ना, हे सगळं काय आहे ते मी सांगते. तेव्हा प्रेक्षकांनो, अपूर्वा आता बोर्डवरती लिहिते. ती म्हणते की इथे आता गुलाबाची रोपं कुणी लावली होती, तुम्हाला काही माहिती आहे का. तेव्हा इथे अपूर्वा विचारते, सांग ना बलदेव, तुला माहिती आहे ही रोपं कुणी लावली. त्यानंतर ती जाऊन आता अथर्वला विचारते, तुला माहिती आहे का ही रोपं कुणी लावली. त्यानंतर मानसीला विचारलं जातं, तुला माहिती आहे ही रोपं कुणी लावली. खरं तर मानसीला माहिती असतं, कारण जेव्हा मानसी त्या ठिकाणी तिथे आता आपलं कानातलं शोधत असते तेव्हा भूमी तिथे जाते आणि म्हणत असते, काय करतेस तू इथे. आणि ती तिला चक्क धक्का देते. तेव्हा प्रेक्षकांनो, घाबरलेली भूमी इथे काय वागते तिला तिचंसुद्धा कळत नसतं. रागिणी जिवंत असताना सुद्धा त्यांना इतका मेंटली त्रास का देण्याचा प्रयत्न केला जातोय ते कळत नाही आहे. जर रागिणी आणि पौर्णिमा आणि अपूर्वासुद्धा खऱ्या अर्थाने गुन्हेगार आहेत तर त्यांचे गुन्हे समोर का येत नाही आहेत. पौर्णिमा इतके डावपेच खेळते,
त्या अभिजितने इतका सगळ्यांना त्रास दिला होता, पण तरीसुद्धा त्यांना इथे इतका त्रास देण्यात आला नाही जितका भूमी आकाशला देण्यात येतोय. याच्यावरून या लोकांना काय सिद्ध करायचं आहे? जो गुन्हा सारखा केला जातो, जे लोक सारखे गुन्हेगार असतात त्यांना शिक्षा मिळत नाही, त्यांना इथे लगेच माफ केलं जातं. पण जे लोक आयुष्यभर प्रामाणिक असतात आणि कधीतरी त्यांच्या हातातून गुन्हा होतो, त्यांना मात्र आयुष्यभर त्याची शिक्षा मिळतच राहते. तेव्हा प्रेक्षकांनो, मग इथे सारखे गुन्हे केलेला माणूस चांगला का, हे या लोकांना दाखवून द्यायचं असेल. त्यानंतर इथे अपूर्वा म्हणत असते, सांगा तुम्हाला कुणाला माहिती आहे की ही गुलाबाची रोपं कोणी लावली? तेव्हा मानसीसुद्धा म्हणते, नाही, मला नाही माहीत. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की मी सांगते ना तुम्हाला, ही गुलाबाची रोपं कुणी लावली ती भूमिताई आणि आकाश या दोघांनी मिळून ही रोपं लावलेली आहेत, बरोबर ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, मला आश्चर्य वाटते या गोष्टीचं की मानसीला कसं काहीच माहिती नाही आहे. कारण मानसीला माहिती हवं ना, ती तर तुमची सगळ्यात जवळची आहे. अथर्वला माहिती पाहिजे, कारण तो तर तुमचा जवळचा सख्खा आहे. आणि बलदेव, तुलासुद्धा माहिती नाही? हे दोघेजणं तुला इतकं मानतात तरी तुला पण नाही सांगितलं का? तेव्हा इथे अपूर्वाने ते दुसरं वाक्य लिहिलेलं असतं की इथे आता गुलाबाच्या रोपाखाली तो सापळा आणून कुणी ठेवला? तर भूमी आणि आकाश या दोघांनी आणून ठेवला. तेव्हा बलदेव म्हणतो, एक मिनिट अपूर्वा, तुझ्याकडे कुठलाही पुरावा नसताना तू त्यांच्यावरती असे आरोप नाही करू शकत. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की बलदेव, माझ्याकडे पुरावे नाही आहेत असं तुला वाटतंय, पण माझ्याकडे खूप सारे पुरावे आहेत आणि ते मी वेळ आल्यानंतर सादरही करेन. यांच्या बाबतीत माझ्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत आणि संशयसुद्धा. मला आधीपासूनच यांच्यावरती संशय होता आणि मला यांच्यावरती संशय असल्यामुळे प्रश्नसुद्धा खूपच आहेत. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो की तुला संशय आहे म्हणून ते आरोपी ठरत नाही अपूर्वा. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, मला माहिती आहे मला काय करायचं आहे ते, त्यामुळे माझ्या प्रश्नांची उत्तरं भूमी आणि आकाश या दोघांना देऊ दे. तो सापळा तुम्ही दोघांनी कुठून आणला आणि का बरं तुम्ही तिथे पुरून ठेवला? भूमी आकाश गप्प असतात. अपूर्वा म्हणत असते, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. ज्या वेळेला मला या दोघांवरती संशय आला तेव्हा मी शोध सुरू केला. त्या टाकीमध्ये आम्हाला एक सापळा सापडला. त्या टाकीमध्ये सापडलेल्या सापळ्याबरोबर मी अथर्वची DNA टेस्ट केली, पण ती DNA टेस्ट निगेटिव्ह आली, ती काही मॅच झाली नाही. तेव्हाच माझ्या लक्षात आलं की तिथे असलेला जो सापळा आहे तो नक्कीच या लोकांनी बदलला आहे. कारण का DNA टेस्ट मॅच नाही झाली. त्या ठिकाणी त्यांनी दुसरा सापळा आणून टाकला आणि रागिनी पटवर्धनचा सापळा हा त्यांनी बंगल्याच्या बाजूला पुरून ठेवला, बरोबर ना? हे कारस्थान तुम्हीच केले ना भूमी आकाश? तेव्हा प्रेक्षकांनो, भूमी मात्र थोडी घाबरलेलीच असते, पण आकाश शांत आणि एकदम शांत उभा राहिलेला असतो. तेव्हा अपूर्वा म्हणत असते, द्या आता तरी माझ्या प्रश्नांची खरी उत्तरं द्या. हा सापळा रागिनी पटवर्धनचाच आहे ना? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा म्हणत असते, आतापर्यंत विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही खोटंच दिलेलं आहे, त्यामुळे आता तरी खरं बोला. तेव्हा भूमी म्हणते, काय खरं बोलायचं आम्ही? तुला जे हवंय ते आम्ही बोलायचं का? तेव्हा इथे भूमी आणि आकाश दोघेही काही बोलत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता बलदेव म्हणत असतो, भूमी आणि आकाश, तुम्ही दोघांनी जर मला आधी सांगितलं असतं की तुम्ही तो सापळा बंगल्याच्या बाहेर पुरलाय तर मी नक्कीच काहीतरी केलं असतं, मी तुमची मदत केली असती. तेव्हा इथे त्यांचं बोलणं सुरू असताना तिथे अथर्व आलेला असतो आणि अथर्व त्यांचं बोलणं ऐकत असतो. भूमी आकाश दोघेही घाबरलेले असतात. तो सापळा रागिनी पटवर्धनचा आहे हे आता अपूर्वा सिद्ध करणार असते. तर प्रेक्षकांनो, इथे रागिनी म्हणत असते, काहीही झालं ना तरीसुद्धा अपूर्वापर्यंत सगळी माहिती पोहोचेल, कारण अपूर्वाला सगळं कळणार आहे की माझा खून आकाश आणि भूमीनेच केला आहे. त्यानंतर कशा पद्धतीने केला, तेव्हा काय घडलं होतं, हे सगळं काही तिच्यापर्यंत पोहोचेल. जेव्हा रागिनीने भूमीला मारण्याचा प्रयत्न केला, आकाशला मारण्याचा प्रयत्न केला, समुद्रामध्ये त्यांचा इथे स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न केला, तेव्हा या लोकांनी इतका विचार का केला नाही की रागिनीला जास्तीत जास्त मोठी शिक्षा व्हायला हवी? पण इथे भूमी आकाशला मात्र त्रास देण्यासाठी या लोकांनी खूपच जास्त लिखाण केलेलं दिसतंय. तर इथे अपूर्वा म्हणत असते, तो सापळा रागिनी पटवर्धनचाच आहे
हे मी आता लवकरात लवकर सिद्ध करणार आहे आणि त्यासाठी आता रागेने नवीन डाव खेळत जाणार आहे.